प्रत्येक आईनं ऐकून जा. आठवा तुमची आई ज्यावेळेस तुम्ही माहेरात गेला त्यावेळेस लेकीला पाहता क्षणी ती माय मात्र बाहेर आली आणि आलेली माय मात्र एक पाण्याचा तांब्यान हातामध्ये अर्धी चपाती भाकरीचा तुकडा घेऊन ओवाळून टाकणारी माय ज्या दिवशी दारात नसणार ते मात्र दुःख विचार काय असतं गड्या. खरं सांगू का, ज्याच्या जीवनातली माय निघून गेली ना ते पोरका झाला आता गड्या. एक दिवशी देव रडला. देव जगाचा बाप विटेवरचा रडला. ऐन दिवाळीच्या सणाला नामदेवरायाने आंघोळ केली आणि नामदेवराय मंदिरात गेले. देवाला म्हणतात, देवा चल आंघोळ घालतो, मी आंघोळ करून आलो. एवढाच शब्द देवाने ऐकला बर का, एवढाच शब्द नामदेवरायांचा ऐकला. जगाचा बाप विटेवरचा रडला. नामदेवराय म्हणतात, देवा काय झालं रडायला, काय झालं, काय झालं. नामा तू आंघोळ करून आला. हो, कोणी घातली रे तुला आंघोळ. मला आंघोळ माझ्या आईने घातली. नामा तुझी आई आहे रे म्हणून तुला आंघोळ घातली रे दिवाळीला, पण मला माझ्या आईच नाही रे, मी कोणाकडनं करू आंघोळ. अरे मी घालतो ना चल आंघोळ. नामा अरे ज्याला हात नाही ना त्याला हाताचा आधार मी झालो, ज्याला पाय नाही ना त्याला पायाचा आधार झालो, ज्याला कुणीच नाही ना त्याला मी आधार झालो. पण नामा माझे आईबाप जीवनातले निघून गेले ना मी पोरका झालो रे. आज आईच्या आठवण येते गड्या. आज माझी आई असती तर मलाही सोडून आंघोळ घातली असती.